सोलापूर जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळावा या मागणीसाठी सोलापुरात फ्लेक्स लागले। सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 पैकी 5 भाजपचे आमदार आहेत। मागच्या 5 वर्षात बाहेरच्या पालकमंत्र्यांनी प्रतिनिधित्व केलंय। सोलापुरातील बाळीवेस चौकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्थानिक पालकमंत्र्यांसाठी जाहीर फ्लेक्स लावून आवाहन करण्यात आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड। राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतरनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथविधी जो आहे तो घेतलेला आहे। मात्र मंत्रिमंडळ जो आहे तो कधी होणार याची उत्सुकता जी आहे ते संपूर्ण राज्यभराला लागलेली आहे। येणाऱ्या पुढच्या आठवड्यात नागपूरमध्ये जे आहे ते अधिवेशन होणार आहे आणि त्या अगोदर मंत्र्यांचा शपथविधी देखील होणार आहे आणि त्याचेच पडसाद जे आहे ते सोलापूर शहरामध्ये पडतानाचं चित्र दिसते। आपण जर पाहायला गेलं तर सोलापुरातील बाळवेस चौकामध्ये जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जो आहे ते सोलापूरकरांनी पत्र लिहिल्याचं चित्र दिसते। या पत्रामध्ये म्हटलेलं आहे राजशेखर कंदलगावकर या सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी जे आहे ते संपूर्ण सोलापूर शहरामध्ये जे आहे ते हे फ्लेक्स लावल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर आपण पाहायला गेलं तर महाविकास आघाडीची सत्ता आणि त्यानंतरनं महायुतीची सत्ता ह्या दोन्ही टर्ममध्ये गेल्या 5 वर्षापासून सोलापूर जिल्ह्याला जे आहे तो स्थानिक मंत्रिपद न मिळाल्यानं इथला पालकमंत्री जो आहे तो स्थानिक नसल्याचं चित्र दिसतं। दिलीप वळसे पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, त्याचबरोबर दत्तामामा भरणे असतील, चंद्रकांत पाटील असतील, हे बाहेरचे पालकमंत्री जे आहेत ते सोलापूरकरांना मिळाले होते। त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातून जे आहे भाजप महायुतीचे तब्बल 5 आमदार जे आहेत ते निवडून आलेले आहेत। त्यामुळं या 5 जणांपैकी कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार आणि सोलापूरचा स्थानिक पालकमंत्री कोण होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।